नमस्कार मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी अकॅडमी मध्ये स्वागत करत आहे। आज आपण डेली करंट ॲनालिसिस मध्ये खूप महत्त्वाच्या न्यूज पाहणार आहोत। या न्यूज आहेत द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, PIB किंवा टाइम्स ऑफ इंडिया यासारख्या जे ऑथेंटिक न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपर मधल्या न्यूज आहेत। त्यासोबतच या जी आपली जी सीरीज आहे ती MPSC 2025 साठी UPSC साठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। याच्यामध्ये आपण प्रिलिम, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा दोन्ही परीक्षेचा अंतर्भाव याच्यामध्ये आहे, कारण की आपले जे करंट अफेअर आहेत ते सुद्धा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आपण जो आहे ते घेत आहेत। म्हणजे आपला जो फॉर्मॅट आहे तो आन्सर रायटिंगचा फॉर्मॅटने आपण जे करंट अफेअर आहे ते घेत आहोत। हे तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये उत्तरे लिहिण्यास उपयोगी पडतीलच। त्यासोबतच ती जी गोष्ट आहे म्हणजे तो जो इश्यू आहे तो संपूर्णपणे व्यवस्थित कळण्यास तुम्हाला याची मदत होईल। तसेच जे काही फॅक्च्युअल डेटा आहे ते तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी सुद्धा इथे महत्त्वाचा ठरणार आहे। आज आहे 24 जून। मी सुचेंद्र कदम आपल्या सर्वांचं वी अकॅडमी मध्ये परत एकदा स्वागत करतो। 24 जून 2024 चे करंट अफेअर बघायचे आहे। ते करंट अफेअर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे हे करंट अफेअर ॲनालिसिस आहे। आता आपण पहिली न्यूज बघूयात की त्या अगोदर आपण कोट बघूयात। कोट आहे आजचा, अपॉर्च्युनिटीज डझंट हॅपन, यू क्रिएट देम। लक्षात घ्या, अपॉर्च्युनिटीज डझंट हॅपन, यू क्रिएट देम। कुठलीही संधी चालून तुमच्याकडे येत नाही, तुम्हाला ती निर्माण करावी लागते। लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा बरेच विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये सुद्धा थोड्या अभ्यासाने अशी आशा बाळगतात की मी ही परीक्षा पास होऊन जाईल। लक्षात घ्या, ही जी संधी आहे किंवा ही जी मेहनत आहे ती स्वतःला करावी लागते। अपॉर्च्युनिटीज कधीही तुम्हाला घडून येत नसतात किंवा तुमच्या जवळ येत नसतात, तुम्हाला त्या निर्माण कराव्या लागतात। सोपं थोडक्यात वाचून किंवा थोडासा अभ्यास करून तुम्हाला कुठलाही सक्सेस प्राप्त होत नाही। सक्सेस प्राप्त करण्यासाठी तुम्हाला एकदम डीप मध्ये त्या विषयाचे शिरावं लागतं आणि ते विषय किंवा ती जी गोष्ट आहे तुम्हाला व्यवस्थित समजून त्याचा संपूर्ण बाजूने अभ्यास करून ती प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला आणावी लागते। म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर तुम्हाला जे आपण UPSCचा किंवा MPSCचा अभ्यास करत असताना तुम्हाला ही परीक्षा संपूर्णपणे समजून घ्यावी लागते। प्रत्येक विषयाचा चौफेर बाजूने अभ्यास करावा लागतो। फक्त अभ्यास करूनच इथे भागत नाही किंवा पुस्तक वाचून भागत नाही, तर तुम्हाला यासोबत इथे स्किल सुद्धा डेव्हलप कराव्या लागतात। म्हणजे इथे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला संधी जरी चालून आलेली असेल तरी तुम्ही त्या संधीसाठी मेहनत करायला पाहिजे। म्हणजे संधी जरी चालून आली तर ती संधीचं सोनं करण्यासाठी म्हणून की आपण इथे मेहनत करायला पाहिजे। आणि ही कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क हे दोन कीवर्ड्स आहेत, हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। नेहमी लक्षात ठेवा, दोन कीवर्ड जर तुम्ही जिंकलात किंवा ह्याप्रमाणे जर कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क केलं तर नक्कीच अपॉर्च्युनिटी हॅपन्स। ओके, म्हणजे संधी जी आहे ती तुम्हाला मिळालेली संधी आहे त्याचं तुम्ही सोनं कराल। लक्षात येतंय? आज आपण फर्स्ट न्यूज बघूयात की न्यूज आहे इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेली न्यूज आहे। कशाच्या संदर्भामध्ये? तर पार्टनरशिपच्या संदर्भामध्ये। इंडिया आणि बांगलादेशची पार्टनरशिप आहे, याच्या संदर्भामध्ये न्यूज आलेली आहे। न्यूज बघूयात काय आहे ते। हाऊ द थर्ड इनिंग ऑफ मोदी हसीना पार्टनरशिप कॅन बी बेनिफिट इंडिया अँड बांगलादेश। आता जी थर्ड इनिंग आहे मोदी आणि हसीना यांची, कुठली? मोदी सुद्धा थर्ड वेळेस निवडून आलेले आहे, त्यांची जी थर्ड इनिंग आहे ही भारत आणि बांगलादेश साठी जे रिलेशन याच्यामध्ये बायलॅटरल रिलेशन्स आहेत, द्विपक्षीय संबंध आहेत, त्याच्यामध्ये आणखीन सुधार होईल का, ही न्यूज आहे। कारण काय आहे ही न्यूज येण्याचं? तर ज्या शेख हसीना आहेत त्या भारताच्या दौऱ्यावरती आहेत। नुकतीच त्यांनी नरेंद्र मोदींची जी आहे ती इथे भेट घेतलेली आपल्याला दिसू शकते। ओके, आणि यांच्यामध्ये अनेक गोष्टींवरती आणि अनेक विषयांवरती जो आहे तो वार्तालाप इथे झालेला आहे। त्यासोबतच ही इंडिया टुडेची न्यूज आहे, याच्यामध्ये लिहिलेलं आहे PM मोदी बांगलादेश PM शेख हसीना होल्ड बायलॅटरल टॉक इन दिल्ली। म्हणजे बायलॅटरल टॉक जो आहे, द्विपक्षीय चर्चा आहे, ती भारतामध्ये आणि बांगलादेशमध्ये झालेली आहे, दिल्लीमध्ये। यासोबतच आणखीन एक न्यूज येते फर्स्ट पोस्टमध्ये। 10 इंडिया बांगलादेश MOU साइन ड्युरिंग द शेख हसीना व्हिजिट। 10 इंडिया बांगलादेश मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग जे आहे ते इंडिया आणि बांगलादेशमध्ये इथे काय केलेले आहेत तर साइन केलेले आहेत। ह्या काही न्यूज आहेत। शेख हसीना ज्या भारताच्या दौऱ्यावर आलेल्या आहेत त्यांच्याविषयी ह्या काही न्यूज आहेत। इंडिया बांगलादेश आणि म्हणजे बांगलादेश हा भारताचा अत्यंत जवळचा शेजारी आहे। तिन्ही बाजूनी जो आहे बांगलादेश भारताने वेढला गेलेला आहे। लक्षात घ्या, खूप महत्त्वाच्या न्यूज आहेत ह्या।
आपण बघूयात की बांगलादेश नेमका कुठे आहे, कुठले कुठले विवाद आहेत बांगलादेश आणि इंडियामध्ये, काय गोष्टी आहेत, दोघांमध्ये वाद नेमका कशामुळे होतो, दोघांचं सामंजस्य कशा पद्धतीचं आहे, या सर्व गोष्टींचा आढावा आपण आज घेणार आहोत. तर लक्षात घ्या, हा भारत आहे. भारताच्या पूर्वेला जर बघितलं तर आपण इथे हा जो रेड कलर मध्ये दिसतो हा बांगलादेश आहे. ओके, बांगलादेशला लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की बांगलादेशला लागून असणारे किंवा बांगलादेशला सराउंडेड जे इंडियन स्टेट आहेत किंवा बांगलादेशला कुठल्या कुठल्या स्टेटची इंडियन बॉर्डर शेअर करतो. तर पहिला आहे वेस्ट बेंगाल, दुसरा आहे मेघालय, तिसरा आहे त्रिपुरा, चौथा आहे मिझोरम. या 4 राज्यांची बॉर्डर आहे आणि आसाम. ओके, आसामची सुद्धा बॉर्डर आहे. या 1 2 3 4 5 राज्यांची बॉर्डर जी आहे ते बांगलादेशला इथे लागते. एक वेस्ट बेंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम. लक्षात ठेवा, हे 5 स्टेट्स आहेत, इथून बांगलादेशची बॉर्डर लागते. आणि हा बांगलादेशचं बघितलं आपण जवळपास 50 to 54 रिव्हर्स ज्या आहेत इंडियामधल्या त्या बांगलादेशमध्ये तिथे जाऊन मिळतात. इंडिया बांगलादेशमध्ये त्या रिव्हरनी जे आहे ते इथे जवळपास 54 नद्यांचा जो समावेश आहे त्या बांगलादेश आणि इंडियामध्ये होतो. आणि हा जो प्रदेश आहे हा त्रिभुज प्रदेश दिसतो तुम्हाला. हा इथे खाली तुटल्यासारखं जे दिसतं, हा नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे त्याने त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे. आणि इथे जे आहे सुंदरबन, जगातील सर्वात मोठं वेटलँड जे आहे ते या प्रदेशामध्ये आहे. म्हणजे एन्व्हायरमेंट दृष्ट्या हा प्रदेश खूप सेन्सिटिव्ह झोन म्हणून ओळखला जातो सुंदरबनचा. ओके, आता पाहणारच आहोत आपण. आता न्यूज काय ते बघूया की इंडिया बांगलादेश बायलॅटरल रिलेशन म्हणजे द्विपक्षीय संबंध काय आहेत. शेख हसीना आहेत, त्यांनी भारताच्या 2 दिवसीय राज्य दौऱ्याला सुरुवात केल्यानंतर काही वेळातच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि त्यांच्यासोबत अनेक द्विपक्षीय चर्चा केलेल्या आहेत. आपण बघितलेलं आहे 10 MOU भारताने आणि बांगलादेशने साईन सुद्धा केलेले आहेत. या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत दौरा भेटीचा उद्देश भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देणे हा आहे. शेख हसीना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांनी याला द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्याही त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत. यासोबतच सुरक्षा असेल, व्यापार आहे, वाणिज्य, ऊर्जा, कनेक्टिव्हिटी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण आणि सागरी प्रकरणांमध्ये द्विपक्षीय सहकार्य म्हणजे वाढवण्यासाठी विविध क्षेत्रातील संभाव्य करार जे आहेत ते इंडिया बांगलादेशमध्ये आपल्याला होताना दिसत आहेत. आता बघूयात आणखी इंडिया बांगलादेशचे रिलेशन कसे आहेत. तर द्विपक्षीय संबंध, बायलॅटरल रिलेशन एक धोरणात्मक महत्व आहे. भारतासाठी बांगलादेश तेवढंच महत्वाचं आहे. त्यासोबतच भारताचे शेजारी प्रथम या धोरणांतर्गत बांगलादेश हा जो आहे तो प्रमुख भागीदार आहे. ओके, नेबर फर्स्ट जी भारताची पॉलिसी आहे त्याच्यामध्ये बांगलादेश जो आहे तो प्रमुख भागीदार आहे. यासोबतच व्यापारामध्ये बघितलं आपण तर बांगलादेश हा दक्षिण आशियातील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. यासोबतच भारत हा बांगलादेशचा आशियातील दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. यानंतर कनेक्टिव्हिटी बघायला गेलं तर आपण भारत आणि बांगलादेशमधली कनेक्टिव्हिटी कशा प्रकारे आहे तर त्रिपुरातील फेनी नदीवरील, लक्षात घ्या खूप फेमस आहे, त्रिपुरातील फेनी नदीवरील मैत्री सेतू, ओके, फ्रेंडशिप ब्रिज असं म्हणतात, मैत्री सेतू म्हणतात, पूल आणि चिलहाटी हल्दीबारी रेल्वे लिंक जी आहे हे उल्लेखनीय प्रकल्प आहेत. कुठले? भारत आणि बांगलादेशच्या कनेक्टिव्हिटीसाठीचे. यासोबतच एक विकास भागीदारी सुद्धा आहे. याच्यामध्ये बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा विकास भागीदार आहे, ज्यात क्रेडिट लाईन अंतर्गत महत्त्वपूर्ण वचनबद्धता आहे. ओके, त्यासोबतच एक सीमा कोऑपरेशन आपण बघितलेलं 100वी जे अमेंडमेंट केलेली होती ते भारताचा 101 प्रदेश जे आहेत छोटे छोटे ते बांगलादेशला दिलेले आहेत आणि बांगलादेशने भारताला 51 जे त्याचे प्रदेश आहेत, ओके, जिथे भारतीय पॉप्युलेशन होते आणि जिथे बांगलादेशचं जास्त वास्तव्य होतं असे प्रदेश भारताने बांगलादेशला दिलेले आहेत आणि बांगलादेशने काही प्रदेश भारताच्या स्वाधीन केलेले आहेत. 100व्या अमेंडमेंट अंतर्गत हे सीमा सहकार्य भारत आणि बांगलादेशमध्ये झालेलं आहे. यासोबतच पोलीस प्रकरणांवरती सक्रिय सहकार्य होत असतं. भ्रष्टाचार विरोधी जे क्रिया आहेत त्याच्यावरती, अवैध अंमली पदार्थांची तस्करी, बनावट चलन आणि मानवी तस्करीविषयी सुद्धा यांच्यामध्ये सीमा सहकार्य भारत आणि बांगलादेशमध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे. आता लक्षात घ्या, एवढं सहकार्य असून सुद्धा भारत बांगलादेशमध्ये काही विवाद आहे. त्याच्यामध्ये येतो तिस्ता वॉटर डिस्प्यूट. आता तिस्ता नदीचा विवाद काय आहे ते बघूयात आपण. तिस्ता नदी आपण बघितली तर ही अशी फ्लो होते आणि बांगलादेशमध्ये इथे जाऊन मिळते, इथे बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते. ओके,
आता इथे बघूयात नेमकं काय प्रकरण आहे. तिस्ता पाण्याचा वाद काय आहे, विवाद काय. तिस्ता नदीचे पाणी वाटप हा भारत आणि बांगलादेशमधील सर्वात मुख्य किंवा प्रमुख वाद असं म्हणता येईल आपण. कारण आपण बघितलं की भारतामधली आणि बांगलादेशमधली तो जो रिजन आहे त्या रिजन मधलं संपूर्ण भात शेती जी आहे या तिस्ता पाण्यावरती अवलंबून आहे. याच्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांचा याला खूप मोठा विरोध आहे. आपण लक्षणीयरित्या असं म्हणतो की पश्चिम बंगालचा जो आहे तो या तिस्ता पाण्याचा वाद जो आहे, विवाद आहे भारत आणि बांगलादेशमध्ये, याला पश्चिम बंगालचा खूप मोठा जो आहे तो याला सपोर्ट राहिलेला आहे. ओके, इथे बघू शकतो आपण सद्यस्थिती काय तर परस्पर सहकार्यावर करारावर पोहोचण्यासाठी चर्चा आणि याच्यामध्ये वाटाघाटी चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुद्धा जे आहे शेख हसीनाची व्हिजिटला पाहिलं जातं. यासोबतच वे फॉरवर्ड, आता याच्या पुढे आपण काय म्हणू शकतो की द्विपक्षीय सहकार्य महत्त्वाचं आहे. ओके, नेहमीच अशा प्रकारचे जे रिलेशन आहे, पॉलिटिकल रिलेशन चांगल्या पद्धतीने इस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे. तिस्ता वादाचे निराकरण करणं हे सुद्धा भारत आणि बांगलादेशसाठी जे आहे ते महत्त्वाचं आहे. कारण हा जो प्रकल्प आहे तिस्ता प्रकल्प तो भारतासाठी आणि बांगलादेशसाठी खूप मोठा आपण म्हणूया की एक त्याच्या संबंधांना चालना देणारा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पावरून इथे तर काय होत आहे तर दोन्ही देशांमध्ये तंटे किंवा भांडण होत आहेत. तर हा कुठेतरी लवकरात लवकर याचा तोडगा काढणे हे सुद्धा आवश्यक आहे. यासोबतच आणखीन शाश्वत तोडगा काढणे आवश्यक आहे. यासोबतच आर्थिक एकात्मता म्हणजे आर्थिक संबंधांना चालना देण्यासाठी व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधीचा इथे विस्तार केला पाहिजे. त्यासोबतच पायाभूत सुविधांचा विकास केलेला पाहिजे. भारत आणि बांगलादेशमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केली पाहिजे. एकमेकांना सुरक्षा सहकार्य केलेलं पाहिजे. म्हणजे इथे सर्वात मोठा लक्षात घ्या, इथे आपला शत्रू कोण आहे ईस्टर्न रिजनमध्ये बघायला गेलं तर किंवा पॅसिफिक म्हणजे इंडिया पॅसिफिकमध्ये जर बघायला गेलं तर चायना हा सर्वात मोठा शत्रू आहे. आणि भारत आणि बांगलादेश शेजारी असून सुद्धा यांनी एक स्ट्रॅटर्जी आखली पाहिजे किंवा चायनाच्या विरोधामध्ये जे आहे इथे कार्य केलं पाहिजे. आपण बघतोय की चायनाने सुद्धा बांगलादेशमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट आहे तो इम्प्लिमेंट करताना आपल्याला दिसत आहे. आणि ही भारतासाठी नक्कीच ही धोक्याची घंटा आहे. त्याच्यामुळे त्वरित सावध होऊन एक चायनाचा प्रतिकार करण्यासाठी या दोन्ही देशांनी तत्पर राहिलं पाहिजे. त्यासोबतच सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण लक्षात घ्या. लोक ते लोक संबंध म्हणजे पीपल टू पीपल इंटरॅक्शन जो आहे इंडिया बांगलादेशमधला तो वाढवला पाहिजे. त्यासोबतच सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण ही सुद्धा आणखीन मजबूत केली पाहिजे. अशा पद्धतीने आपण भारत आणि बांगलादेशचा जो वाद आहे तो थोडक्यात बघितलेला आहे. काय वाद आहे, शेख हसीना या इंडिया व्हिजिटवर आलेले आहेत आणि त्या व्हिजिटवर आलेले असताना हे इश्यू आपल्यासाठी जो आहे तो महत्त्वपूर्ण इथं ठरलेला आहे. यानुसार आपण काय बघितलेलं आहे की तिस्ता रिव्हरचा जो वाद आहे तो बघितलेला आहे. त्यासोबतच भारत आणि बांगलादेश याचे विविध पैलू काय आहेत, याचा कशामुळे वाद आहे, वे फॉरवर्ड कसा काढायचा आहे, दोघांना एक सामंजस्यपणाने भूमिका घ्यावी लागेल तिस्ता वॉटर डिस्प्यूट सोडवण्यासाठी. त्यासोबतच आणखीन पुढे काय करावं लागेल, कसे करार करावे लागतील, चायनाला काउंटर करण्यासाठी काय करावं लागेल, ह्या गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत. आता नेक्स्ट आपण बघूयात की म्यानमार रेफ्युजी क्रायसिस थ्रेटन्स इंडिया. लक्षात घ्या, हे खूप मोठा क्रायसिस आहे. ओके, आपण याला निर्वासित असं म्हणतो. म्यानमारमधून आलेले जे निर्वासित आहेत, म्यानमार म्हणजे आपल्याला पूर्वेकडचा जो देश आहे भारताला लागून तो म्यानमार आहे. भारताच्या ज्या नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहे त्या ईस्टर्न स्टेटची जवळपास जी सीमा आहे ती सीमा ही म्यानमारला लागून आहे. ओके, आणि हा भारताचा एक सामरिक पार्टनर आहे, म्हणजे एक महत्त्वाचा पार्टनर आहे. आणि ह्या म्यानमारमधून जे क्रायसिस होतोय ते म्यानमारमध्ये आणि इंटरनल क्रायसिस होतोय, या क्रायसिसमुळे अनेक म्यानमारी पीपल्स जे आहे ते भारतामध्ये ईस्टर्न जे स्टेट्स आहेत आपले, स्पेशली आपण मणिपूर असं म्हणून मणिपूरसारख्या स्टेटमध्ये जे आहे तिथे वास्तव्याला येत आहेत. ओके, तर इथे काय बघूयात नेमकं द हिंदूमध्ये न्यूज आलेली आहे. हिंदू काय म्हणतो ते इकॉनॉमिक डिप्लोमसी, कनेक्टिव्हिटी, एनर्जी अँड म्यानमार क्रायसिस एक्सपेक्टेड टू फ्युचर ड्युरिंग PM हसीना इंडिया व्हिजिट. ओके, याच्यावरती जे आहे इथे काहीतरी तोडगा काढला जाईल. कारण हे निर्वासित भारतासोबतच बांगलादेशला सुद्धा हे डोकेदुखी बनलेले आहेत आणि यासोबतच बांगलादेशमधून सुद्धा भारतामध्ये निर्वासित येत आहेत. ओके, रोहिंग्या असं म्हणतात त्यांना, याचं सुद्धा आपण इथे बघूयात नेमकं प्रकरण काय आहे ते. यासोबत द डिप्लोमॅटनी सुद्धा न्यूज दिलेली आहे. तर इंडिया फॉरगॉटन पार्टिशन अँड द म्यानमार रेफ्युजी क्रायसिस. ओके, वेन द ब्रिटिश ड्रीव द इंडिया म्यानमार बॉर्डर दे arbitrarily divided in indigenous communities within the Myanmar and embroiled in war that long ago decision is in म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की इंडियाज नॉर्थ ईस्ट जो भाग आहे,
ओके, नॉर्थ ईस्टर्नचा भाग आहे. ब्रिटिशांनी मुद्दामून काय कशा कम्युनिटी ठेवलेल्या आहेत, तर दोन्ही काही कम्युनिटीचं तिथे म्हणजे थोडक्यात आर्थिक तीच कम्युनिटी थोडी भेदाभेद केलेली आहे इंडिया आणि म्यानमारमध्ये. तसं बघायला गेलं तर अनेक सेम कम्युनिटी इंडिया आणि म्यानमारमध्ये राहताना आपल्याला दिसत असतात. तर मायग्रेशन फ्रॉम म्यानमार टू इंडिया रायजेस ॲडमिस्ट फिअर्स ऑफ रेफ्युजी क्रायसिस इथं सांगितलेलं आहे. आपण अशा प्रकारे पोरस बॉर्डर असल्यामुळे डायरेक्टली अशा पद्धतीने म्यानमारमधून भारतामध्ये जे आहे ते रेफ्युजी इथे स्थलांतरित होताना दिसतात. बघा, ही जी बॉर्डर आहे तुम्ही हे बघू शकता, हे भारत आणि म्यानमारचे बॉर्डर आहे. म्हणजे इथे काय आहे का, इथे फेन्सिंग वगैरे काहीही नाही. अशी पोरस बॉर्डर आहे. अशा शेतीच्या मार्गे जे आहे ते म्यानमारमधून भारतामध्ये लोक येताना आपल्याला दिसू शकतात. ओके, आता भारतातील निर्वासित बघितलं तर संकट काय आहे. आता GS 3 मध्ये इंटरनल सिक्युरिटीमध्ये हा मुद्दा येतो. याच्यामध्ये हवाई बॉम्बस्फोट आणि हल्ले याच्या भीतीने जे आहे ते म्यानमारी नागरिक जे आहेत ते भारतामध्ये स्थलांतरित होत आहे. जवळपास 5,000च्या जवळपास जे नागरिक आहेत ते मणिपूरमधील कमजोंग जिल्ह्यामध्ये त्यांनी आश्रय घेतलेला आहे. लक्षात घ्या, मणिपूरमध्ये ऑलरेडी क्रायसिस चालू आहे. तिथील मैतेई किंवा नागा कुकी यांच्यामध्ये जे क्रायसिस आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन या निर्वासितांची भर जर पडली तर नक्कीच हा क्रायसिस आणखीन मोठा होण्याची जिथे शक्यता आहे. त्याच्यामुळे या निर्वासितांना सुद्धा वेळीच आवर घातलं पाहिजे. याच्यासाठी काहीतरी गव्हर्नमेंटनी पावले उचलली पाहिजेत. आणि हे जे आहे या कामजोंग जिल्ह्यामध्ये पूर्व सीमा जी आहे ती आपण बघितलेली की म्यानमारशी कनेक्टेड आहे. त्याच्या पश्चिमेला थोबल आणि कांगपोकपी जिल्हे आहेत. या कांगपोकपी जिल्ह्यामधूनच जी आहे मणिपूरमधील संघर्षाला सुरुवात झालेली होती, ज्यात अनुक्रमे मैतेई असं म्हटलेल्या मैतेई कुकी झो असं म्हणतात. त्या रिजनमध्ये जे कुकी राहतात, कुकी झो यांचे वर्चस्व आहे. आता म्यानमारमधील 2021 मध्ये लष्करी उठावापासून सुद्धा जेव्हापासून लष्करी उठाव झाला तेव्हापासून ह्या म्यानमार आणि तिथल्या म्यानमारमधील लष्करामध्ये आणि तिथल्या जनतेमध्ये जे आहे ते नेहमी विवाद होत असतात. आणि त्यांच्यामध्ये जे आहे एकमेकांमध्ये आपण असं म्हणूया की कॉन्फ्लिक्ट होऊन हे लोक जे आहेत ते भारतामध्ये आश्रयासाठी पळून येत असतात. यासोबतच भारत आणि म्यानमार यांच्यात कुंपण नसलेली सीमा हे आपण बघितलेलं आहे. तथापि या वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे म्यानमारमधील फ्री मुवमेंट रेजिम जो आहे म्हणजे म्यानमारपासून इंडियामध्ये मध्ये येण्यासाठी एक आपण इथे मॅपने दाखवलेला आहे. समजा म्यानमार जो आहे तो म्यानमारची सीमा जी आहे तिथून 14 किलोमीटर पर्यंत मध्ये येण्यास भारतीयांना म्हणजे म्यानमारी लोकांना भारतामध्ये परमिशन होती. आता ही जी आहे ती फ्री मुवमेंट आहे ते कुठेतरी त्याच्यावर रिस्ट्रिक्शन घातलेलं आहे. फ्री मुवमेंट रेजिम FMR निलंबित करण्याची घोषणा केलेली आहे. आणि यासोबतच म्यानमारची जी सीमा आहे या सीमेवरती कुंपण घालण्याची घोषणा सुद्धा गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली आहे. ओके, आणि ह्या म्यानमारच्या सीमेवरती जे आसाम रायफल्सचे जवान आहेत ते तैनात आहेत आपण बघू शकतो. आता भारतातील निर्वासित संकट कुठलं आहे. म्यानमारचा इश्यू बघितला. हे जे म्यानमारचे जे म्यानमारी लोक आहेत ते भारतामध्ये जे आहेत अवैधरित्या घुसत आहेत. आणि आता बघितलं तर भारतातील निर्वासित संकट बघायला गेलं तर आपण इथे भारताने विविध निर्वासित परिस्थितींचा सामना केलेला आहे, ज्यात प्रामुख्याने अफगाणिस्तानमधून आलेले, म्यानमारमधून आलेले, तिबेट यासारख्या शेजारील देशातील लोकांचा समावेश आहे निर्वासितांमध्ये. ओके, याच्यामध्ये अफगाण निर्वासित बघूयात. आता अफगाणिस्तानमध्ये सुद्धा अनेक मोस्टली आपण बघितलं तर मुस्लिम कम्युनिटी आहे. आणि इतर तालिबानच्या पुनरुत्थानानंतर सुरक्षितता आणि आश्रयासाठी जे आहे अफगाण निर्वासितांचा ओढा जो आहे तो भारताकडे लागलेला आहे. त्यापैकी बरेच जण शीख आणि हिंदू आहेत ज्यांना धार्मिक छळाचा अफगाणिस्तानमध्ये सामना करावा लागतो. लक्षात घ्या, याच अफगाणिस्तानमधून पाकिस्तानमध्ये सुद्धा निर्वासित खूप मोठ्या प्रमाणात गेलेले होते, कारण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची बॉर्डर जी आहे ती सुद्धा एकदम जोडून आहे. लक्षात घ्या, पण पाकिस्ताननी हे सर्व अफगाणिस्तानचे जे रेफ्युजी होते त्यांना परत अफगाणिस्तानमध्ये पाठवलेलं आहे. लक्षात घ्या, यांनी कसं पाऊल उचललेलं आहे पाकिस्तानने की जे रेफ्युजी म्हणजे ज्यांचे दादा वगैरे सुद्धा पाकिस्तानमध्ये राहायला आले होते त्यांच्या मुलांनी किंवा त्यांच्या मुलांनी आणखीन सुद्धा अफगाणिस्तानचं तोंड सुद्धा बघितलं नाही अशा लोकांना सुद्धा अफगाणिस्तानी नागरिक म्हणून पाकिस्तानने इथे परत पाठवलेलं आहे. ओके, अशा पद्धतीचा जो आहे पाकिस्तानने तिथं स्टँड घेतलेला आपल्याला आढळून येतो. पण भारत जो आहे अशा नागरिकांना कुठेतरी एक आपण म्हणू की हे जे हिंदू आहेत किंवा इतर जाती धर्माचे नागरिक आहेत त्यांना भारत सुद्धा कुठेतरी आपल्याकडे आसरा देताना दिसत आहे. म्हणजे भारताची जी वसुधैव कुटुंबकम
ही जी संज्ञा आहे त्याप्रमाणे भारत जो आहे तो वागताना दिसत आहे। आणि याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं आहे, भारताने आणखी अशा पद्धतीने जर निर्वासितांना जर ॲडॉप्ट केलं किंवा निर्वासितांना आता मागे बघितलेलं आहे की अनेक निर्वासितांना आपण हिंदू म्हणजे भारतीय नागरिकत्व सुद्धा दिलेलं होतं, अनेक वर्षापासून राहत आहेत असे। पण एक लक्षात घ्या, भारताने सुद्धा आता असा स्टँड घेत आहे की भारताचे वेगवेगळे इंटरनल सुद्धा इश्यू आहेत। आणि यासोबतच आपण बघितलं तर मणिपूर सारख्या स्टेटमध्ये जर निर्वासित तिथे आले म्यानमारमधून तर नक्कीच तिथे आणखीन कॉन्फ्लिक्ट होऊ शकतो। म्हणजे भारताने हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्या देशामध्ये, त्या देशाच्या अंतर्गत बाबीमध्ये थोडक्यात आपण असं म्हणू की जो तिथे निर्वासित कशामुळे येतात, म्हणजे रिझन काय आहे निर्वासित येण्याचं, ते कारण शोधून त्या देशासोबत ते कारण संपुष्टात आणण्यासाठी ते प्रयत्न करणं आवश्यक आहे। त्यासोबतच रोहिंग्या संकट, बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात रोहिंग्या जे आहेत ते भारतामध्ये येत असतात। रोहिंग्या मुस्लिम जे आहेत आणि म्यानमारच्या राखीन राज्यात वांशिक हिंसाचार आणि छळामुळे भारतात आश्रय घेतलेला आहे। यांनी सरकारने त्यांच्या हद्दपारीवरील कठोर भूमिका घेतल्याने भारत त्यांच्या स्थितीशी झुंजत आहे असं म्हटलेलं आहे। त्यासोबत तिबेटी निर्वासित सुद्धा आहेत। 1959 च्या चीनी राजवटीविरुद्ध तिबेटी उठाव, दलाई लामा जे आहेत ते आपल्याकडे निर्वासित म्हणून आलेले आहेत आणि भारताने त्यांना राजनैतिक आश्रय दिलेला आहे। कारण तिबेट जो आहे, प्रांत जो आहे तो चीन, तिबेट आमचा म्हणून सांगतोय, चीन म्हणतोय की तिबेट हा आमचा भाग आहे, पण तिबेटी नागरिक जे आहेत ते त्याला विरोध करतात। तिबेटचे जे सर्वोच्च नेते आहेत दलाई लामा यांना सुद्धा भारताने जे आहे ते भारतातर्फे आश्रय देण्यात आलेला आहे। ओके, आता भारताचे निर्वासितांचे धोरण जे आहे, भारत निर्वासितांच्या स्थितीशी संबंधित 1951च्या UN कन्व्हेन्शन आणि 1967च्या प्रोटोकॉलवरती स्वाक्षरी करणारा नाही। म्हणजे भारताने हे जे कन्व्हेन्शन आहे याच्यावरती स्वाक्षरी केलेली नाही। यासोबतच द फॉरेनर ॲक्ट 1946चा, द रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स ॲक्ट 1939चा, द पासपोर्ट म्हणजे भारतामध्ये प्रवेश घेण्यासाठी जो कायदा आहे त्यासोबतच 1920 आणि नागरिकत्व कायदा आहे 1955 याच्यामधील तरतुदीनुसार सर्व परदेशी अनधिकृत नागरिकांचे नियंत्रण केले जाते। हे जे कायदे आहेत यानुसार जे अनधिकृतरित्या भारतामध्ये प्रवेश करतात त्यांचं इथे नियमन केलं जातं। ओके, यासोबतच जे परदेशी नागरिक अवैध प्रवासी आहेत आणि कागदपत्रांशिवाय देशात प्रवेश करतात त्यांना अवैध म्हणजे स्थलांतरित असं म्हटलं जातं। म्हणजे थोडक्यात स्थलांतरित जे म्हणतो, मायग्रेशन केलेले लोक आहेत त्याची डेफिनेशन काय, तर जे वैध कागदपत्राशिवाय प्रवेश भारतामध्ये करतात त्यांना मायग्रेटरी पीपल असं म्हटलं जातं किंवा स्थलांतरित असं म्हटलं जातं। आता भारतासमोर आव्हाने काय आहेत निर्वासितांचं आपण बघितलं तर कुठून कुठून निर्वासित येत आहेत। मग भारतासमोर याचे आव्हाने काय आहेत, तर सर्वात मोठं आव्हान आहे संसाधनांचा ताण। ज्या बेसिक गरजा आहेत म्हणजे जे निर्वासित ज्या भागामध्ये राहतात तिथल्या बेसिक गरजांवरती ताण पडतो। अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या सुद्धा गरजा तिथे ह्या निर्वासितांना प्रोव्हाइड करण्यास इथं सरकारच्या खर्च होतात किंवा निर्वासित जे आहे त्या निर्वासितांच्या संख्येमुळे जास्त प्रमाणात आज निर्वासित त्या रिजनमध्ये आलं तर तिथे नक्कीच संसाधनांवरती ते ताण जे आहे ते पडतो। त्यासोबतच कायदेशीर आणि प्रशासकीय चिंता। आता लक्षात घ्या, निर्वासित आल्याच्या नंतर ते सुद्धा त्यांच्या म्हणजे रोजीरोटीचा प्रश्न असं म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा ते काम शोधतात किंवा तिथे ज्या लोकल एरिया असते तिथे काम घेण्यास तिथे जातात। ओके, याच्यामुळे खरंच तिथल्या जे लोक आहेत तिथे राहणारे जे कामगार आहेत त्यांच्यावरती ते, कारण निर्वासित आहे ते कमी पैशामध्ये काम करतायत आणि तिथले जे कामगार आहेत थोडे जास्त पैसे घेतात किंवा तिथेच राहणारे असतात, त्या निर्वासितांना गरज असते म्हणून ते कमी पैशामध्ये जास्त काम करतात। मग याचा दुरुपयोग काय होतो, ते तिथल्या लोकांना काम मिळण्याचं होतं। ओके, त्यासोबतच प्रशासकीय चिंता सुद्धा महत्त्वाची आहे, कारण प्रशासनाला सुद्धा एवढ्या लोकांना हँडल करायचं, या लोकांच्या गरजा पुरवायचे, यांना रोजगार द्यायचा, ही सुद्धा मोठी चिंता या भागामध्ये सतवते आहे। तसंच सुरक्षा चिंता आहे। आता हे इल्लीगल मायग्रंट्स आहेत आणि यांचं कुठेही इल्लीगल मायग्रेशन जे झालेलं आहे ते मग भारतामध्ये येऊन गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सुद्धा ह्याच्यामध्ये असतात आणि भारतामध्ये येऊन क्राईम करणं किंवा भारताच्या इतर भागामध्ये जाऊन त्या भागामध्ये क्राईम करणं अशा प्रकारचे गोष्टी सुद्धा हे लोक करू शकतात। आणि याच्यासाठी जे पॉलिटिकल रिलेशन्स आहेत भारत आणि त्या देशामधले म्हणजे भारत आणि बांगलादेशमधले, तर कुठेतरी पॉलिटिकल ॲक्टिव्हिजम घेऊन हे जे इश्यू होतात किंवा हे जे मायग्रंट्स होतात हे यांचा जो मूळ इश्यू आहे तो कुठेतरी रिझॉल्व्ह करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येऊन इथे प्रयत्न केलेले पाहिजेत। आणि यासोबतच काही त्यांचे आर्थिक प्रभाव आहेत, दोन्ही देशांचे एक इकॉनॉमिक रिलेशन्स आहे। ओके, याच्यावरती सुद्धा ह्या इश्यूंचा कुठला प्रभाव पडता कामा नये असं आपण म्हणू शकतो। आणि दोन देशांच्या पुढाकाराने जे आहेत हे
आर्थिक इशू किंवा राजनैतिक इशू हे मायग्रेटरी पीपलचा जो इशू आहे, ओके, अशा टेम्पररी सेटलमेंटमध्ये ते म्हणजे जे निर्वासित पीपल आहेत ते राहताना दिसतात. मग आपण इथे बघू शकतो की यांच्या कुपोषणापासून सर्व जबाबदारी जी आहे ते सरकारवर येऊन पडते आणि त्यांना गव्हर्नमेंटवरती, प्रशासनावरती अतिरिक्त ताण पडत आहे. ओके, अशा पद्धतीने हे जे निर्वासित आहे ते भारतामध्ये राहत आहेत. आता याचा वे फॉरवर्ड म्हणूयात आपण, एक काय करू शकतो आपण, तर या धोरणाची अंमलबजावणी करून भारत निर्वासितांच्या संकटाचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोनासाठी प्रयत्न करू शकतो. यासोबतच भारत जो आहे निर्वासितांची काय स्थिती आहे तो निश्चित करू शकतो. अधिकारांमध्ये प्रवेश म्हणजे निर्वासितांना शिक्षण मिळतं का, आरोग्य सेवा, रोजगार यासारख्या मूलभूत अधिकारांमध्ये प्रवेश आहे का नाही याची खात्री म्हणजे करा असं आपण म्हणू शकतो. यासोबत प्रादेशिक सहयोग म्हणजे शरणार्थी प्रवाह व्यवस्थापित करण्यासाठी आणि जबाबदाऱ्या सामरिक करण्यासाठी शेजारील देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत जे आहे ते त्यांनी काम केलं पाहिजे. द्विपक्षीय करार जो आहे, बायलॅटरल टॉक जो आहे, इथे त्याला म्हणजे आपण प्रमोट केलं पाहिजे. जसं की शेख हसीना ज्या आहेत त्या भारतामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये आणि भारतामध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये द्विपक्षीय करार जो द्विपक्षीय बोलणी चाललेली आहेत. अशा प्रकारचे बोलणी जे आहे ते भारत आणि म्यानमार गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा व्हायला हवी. त्यासोबतच सशक्तीकरण उपक्रम राबवायला पाहिजेत आणि संघर्षाचे निराकरण म्हणजे संघर्षाचं जे मूळ आहे ते मूळच इथं काढून टाकायला मदत केली पाहिजे. तरच कुठेतरी हा इशू निर्वासितांचा सॉल्व्ह होऊ शकतो. ओके, ही जी न्यूज आहे द हिंदूमधून आपण घेतलेली आहे, आपण पाहिलेलं आहे. आता या पुढची जी न्यूज आहे थर्ड न्यूज तर महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. दोन आपण महत्त्वाच्या न्यूज बघितलेल्या आहेत. ही न्यूज आहे 67th मीटिंग ऑफ द ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी, म्हणजे त्याला काय म्हणतो, GEF असं म्हणतो. जागतिक पर्यावरण म्हणजे डायरेक्टली एन्व्हायरमेंटची GS3 मध्ये आपण ह्याला कनेक्ट करू शकतो. 67th मीटिंग झालेली आहे GEF ची, ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटीची. आता नेमकं प्रकरण काय ते बघूयात. पर्यावरण संवर्धनासाठी आपण याला कनेक्ट करू शकतो. संदर्भ काय आहे, अलीकडेच ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी GEF असं म्हणतात यांच्या 67व्या बैठकीत निसर्ग संरक्षण आणि नूतनीकरण प्रकल्पासाठी जवळपास 736.4 दशलक्ष डॉलर मंजूर केलेले आहेत. ओके, ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी म्हणजे काय. आता 1992च्या रिओ अर्थ समिटच्या पूर्वसंध्येला याची स्थापना झालेली आहे. रिओ दी जानेरो म्हणजे अर्थ समिट झाली होती 1992 मध्ये. ओके, त्याच्यामध्ये 3 प्रोटोकॉल अडॉप्ट केलेले होते. एक UNFCCC, एक UNCBD आणि एक आहे बायोडायव्हर्सिटीचा. ओके, आणि एक डेझर्टिफिकेशनचा. हे जे प्रोटोकॉल आहे ते तिथे ऍड केलेले होते UN ज्या समिटमध्ये, रिओ दी अर्थ समिटमध्ये. हे याचे ध्येय काय, ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटीचे ध्येय काय, तर केवळ पर्यावरणीय कृतीच्या पलीकडे आहे. हे म्हणजे पृथ्वीच्या सर्वात महत्त्वाच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी एक उत्प्रेरक म्हणून इथे काम करते. ओके, अद्वितीय भागीदारीमध्ये आपण असं म्हणू शकतो की जे ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी आहे संयुक्त राष्ट्रांच्या संस्था, बहुपक्षीय विकास बँका, राष्ट्रीय संस्था आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थासह 18 एजन्सीसह सहयोग हे करते. यासोबत पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी ते एकत्र 183 देशांसोबत काम करतात. त्यांची आर्थिक यंत्रणा जी आहे ती 5 प्रमुख आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय अधिवेशनांसाठी आर्थिक यंत्रणा म्हणून काम करते. यासोबतच ह्या ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी नेमकं काय काम करते हे बघितलेलं आहे आपण. आता याच्यामध्ये 5 मेजर इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल कन्व्हेन्शन आहेत. लक्षात घ्या, या कन्व्हेन्शनवरती सुद्धा प्रश्न येतो. सर्वात पहिल्याचं महत्त्वाचं कन्व्हेन्शन आहे मिनीमाटा कन्व्हेन्शन. ओके, मिनीमाटा कन्व्हेन्शन ऑन मर्क्युरी बद्दलचं आहे. कशाबद्दलचं आहे तर मर्क्युरी बद्दलचं. आता स्टॉकहोम कन्व्हेन्शन ऑन पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स POP वरचं जे आहे ते स्टॉकहोम कन्व्हेन्शन आहे. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी UNCBD असं म्हणतात. यासोबतच युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन UNCCD असं म्हटलं जातं. युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC असं म्हटलं जातं. ओके, ह्या 1992च्या रिओ दी अर्थ समिटमध्ये 5 कन्व्हेन्शन झालेले आहेत. हे 5 कन्व्हेन्शन लक्षात घ्या. पहिलं परत सांगतो, मिनीमाटा कन्व्हेन्शन ऑन मर्क्युरी आहे. स्टॉकहोम कन्व्हेन्शन ऑन पर्सिस्टंट ऑर्गॅनिक मॅटर हे 2 महत्त्वाचे कन्व्हेन्शन आहेत. त्यासोबत UNCBD, UNCCD आणि UNFCCC हे 5 कन्व्हेन्शन आहेत 1992च्या रिओ दी अर्थ समिटमध्ये झालेले आहेत. ओके, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो कुठले कुठले कन्व्हेन्शन आहेत. लक्षात घ्या, आपण एकदम बेस्ट या न्यूज बघितलेल्या आहेत ज्या की न्यूजपेपरमध्ये कालच्या आलेल्या होत्या. आणि आज जे आहे आपण म्हणजे 24 तारखेच्या ह्या न्यूज आहेत आणि
तुम्हाला MPSC परीक्षेसाठी, UPSC परीक्षेसाठी ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तसेच तुम्ही इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल त्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. तसेच तुम्ही अभ्यास करत नसाल, एक तुमचं जनरल नॉलेज वाढवण्यासाठी सुद्धा ह्या न्यूज तुम्हाला मदत करतील. ओके, आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर V अकॅडमीला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की V अकॅडमीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून आपले व्हिडिओ जे आहेत ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतील किंवा अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना याचा फायदा होऊ शकेल. कारण आपण डेली करंट अफेअर घेत आहोत आणि काहीच दिवसामध्ये आपण जे आहे लाईव्ह करंट अफेअर डेली मॉर्निंगला जे आहे ते चालू करणार आहोत. ओके, आपण आज इथेच थांबूयात. धन्यवाद.